नमस्कार मंडळी. तर कोजागरी पौर्णिमेचं सर्वांनी दूध बनवायचं ठरवलं होतं. तर सर्वांचा सहभाग मी त्याच्यामध्ये ॲड करत होते, कारण की सगळे थोडे-थोडे दूध बॅग वगैरे घेऊन आले होते काही-काही तर. आणि त्यानंतर आबा इथं मस्त मांडीचा तबला वाजत आहे आणि हे बाबा घेऊन आले सरपण, कारण की चूल पेटवायची होती. त्यानंतर मग इथं भजन चालू आहे. तबला तर काय मस्त वाजवत आहे. पोरं आले चुलीसाठी विटा घेऊन. चूल मांडवायची होती आणि हे पोरं पोरींनो खरंच यांना नवरे बनवा यार. पहा कसे खतरनाक स्टंट करू चूल पेटवतात. आणि नंतर मग त्यांनी चूल पेटवली आणि आग लावून टाकली. आग लागा दी चैतन्याने. त्यानंतर मग 2 वेळेस पातेलं सेट करून बघितलं, पण त्याला काही सेट झालं नाही. पातेलं देखील सेट करता येत नाही या पोराला तर. नंतर मग कसं तरी करून सेट केलं. त्यानंतर मग हळदी-कुंकू द्यावं लागतं आय थिंक त्याला. मग वैशूने हळदी-कुंकू दिलं पातेल्याला आणि मग थोडं-थोडं आम्ही आमच्या डोक्याला लावून घेतलं, कारण की 12 वाजले ते. तोपर्यंत काय आमच्या टिकल्या तर गायबच झाल्या होत्या डोक्याच्या. मग नंतर मी आणि आबानी भजनी मंडळाचा चहा बळकावला आणि चेस केला. तर खूप मस्त चहा होता. त्यानंतर मग एन्जॉय केल्या आमच्या गाण्याच्या भेंड्या आणि खूप वेळ चालल्यानंतर आबा त्यांचं इम्पॉर्टंट वर्क करताना नाईट ड्युटी चालू होती त्यांची. वर्क करत होते, तंबाखू चोळत होते. त्यानंतर हे बघा जे ते त्याचा चांद त्या पातेल्यामध्ये शोधत आहे. या बाईचा तर मोबाईल पडायचा राहिला होता बाकी फक्त. त्यानंतर मग दूध रेडीच झालेलं आहे आणि 12 लिटर दुधाला 3.5 किलो साखर इथं यांनी टाकलेली आहे. खूप गोड झाला आहे आणि नंतर फक्त व्हिडिओ घेण्यासाठी मी इथं चुलीला जाळ घालत आहे आणि माझा खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे या दुधामध्ये. तर असं दाखवताना मी म्हणजे ॲक्शन करत आहे फक्त, बाकी मी काही नाही केलेलं. आणि नंतर मग आमचं दूध झालं आणि सगळ्यात जास्त बदामवालं दूध हे माझा ग्लास आहे. मस्त एन्जॉय